ह्या सगळ्या सिस्टीम एकमेकांना काय पोरांनो कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता रेस्पिरेटरी सिस्टीम असू द्या, डायजेस्टिव्ह सिस्टीम असू द्या, सर्क्युलेटरी सिस्टीम असू द्या, एक्सक्रेटरी सिस्टीम असू द्या, कंट्रोल असू द्या, हे सर्व काय एकमेकांना काय करत असतात, पूरक असतात, कोऑर्डिनेशन करत असतात, सहकार्याची भूमिका यांच्यामध्ये असते. बट थ्रो अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन, हा हे चाललंय आपल्या यांच्यामध्ये काय असतं म्हणे, त्या सर्व ऑर्गन सिस्टीम मध्ये कोऑर्डिनेशन असतं. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज अन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. काय म्हणे पोरांनो, जे हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम हॅज टू टाइप्स. The first is the unicellular and second is the multicellular. multicellular. In unicellular animal, only one single cell are present, but with the help of these single cells, a unicellular organism process all these types of process occur in their body. जे काही युनिसेल्युलर आहेत पोरांनो, युनिसेल्युलर मध्ये एकच सेल प्रेझेंट असतो, पण एकाच सेलच्या साह्याने ते एवढ्या सर्व प्रोसेस करत असतात. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. देअर आर द व्हेरियस टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेस, व्हेरियस टाइप्स ऑफ cells are present and with the help of these cells all these systems are occur in their body. मग मल्टीसेल्युलर मध्ये पण खूप मोठ्या पेशी असतात, पण ते सर्व पेशीच्या साह्याने ह्या सगळ्या काम करत असतात. म्हणून इथं वाक्य काय दिले पोरांनो, दिस ओव्हरऑल सिस्टीम इज अन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे. ते कमी जास्त प्रमाणात प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये हे घडत असतात. दोज आर नीड ऑफ अ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर द पर्पज. आता शिक आपण खऱ्या चॅप्टर कडे आलो पोरांनो. व्हेन वी डू वर्क वी नीड द एनर्जी. पोरांनो जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपल्याला खरं कशाची गरज असते, एनर्जी. हेच आपला खरा टॉपिक. काय म्हणे, these are the need of continuous source of energy for this purpose. मग आता एनर्जी कोण देतं आपल्याला, आपले न्यूट्रिशन देतात. कार्बोहायड्रेट. आता आपले न्यूट्रिशन कोणते आहेत, पहिल्यांदा तुम्ही सांगितलं अभिषेक वाघमारे ते करा, कार्बोहायड्रेट. दुसऱ्यांदा कोण आहे, प्रोटीन. तिसऱ्यांदा कोण आहे, मिनरल, फॅट्स, विटॅमिन आणि अजून काय, वॉटर. दीज आर द न्यूट्रिशन. मिनरल्स मध्ये येईल वॉटर. न्यूट्रिशन किती आहेत आपल्याला, 6 टाइपचे न्यूट्रिशन आहेत आणि हेच न्यूट्रिशन आहेत ना, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल, विटॅमिन आणि वॉटर. मिनरल्स म्हणजे काय, क्षार, क्षार खनिज. हा क्षार किती आहेत ते, आकडा दिसतोय का किती येते, 21. हा. ऑल दीज न्यूट्रिशन प्रोव्हाइड अस एनर्जी. इथं दिलंय कार्बोहायड्रेट आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं, फॅट्स करतं. आता परंतु लिपिड्स म्हणजे फॅट्स, लिपिड्स प्रोव्हाइड करतं, आर द मेन सोर्स ऑफ द एनर्जी. हे मेन सोर्स आहेत. आता आपल्याला कार्बोहायड्रेट किती एनर्जी प्रोव्हाइड करतं, 4 किलो कॅलरी. प्रोटीन्स किती करतं, 4 किलो कॅलरी. आणि लिपिड्स किंवा फॅट्स किती प्रोव्हाइड करतं, लिपिड्स किंवा फॅट्स आपल्याला प्रोव्हाइड करतं 9 किलो कॅलरी. ठीक आहे. इथं काय दिलंय आपल्याला, एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं, द continuous source of energy for this purpose. The carbohydrate, fats and lipids are main source of this energy and it is harvested by the mitochondria present in its cells. अजून काय असतं पोरांनो, the mitochondria present in our cells. We have learned in a 8th standard. बरोबर आहे की नाही, 8वीला आपण मायटोकॉन्ड्रिया बद्दल शिकलेलो आहे. बरोबर आहे की नाही, गॉल्गी कॉय, मायटोकॉन्ड्रिया, असं बरेचसे आपल्याला आपण सेल ऑर्गन शिकलेलो आहे, पेशी अंगके ज्याला आपण म्हणतो.
आणि मायटोकॉन्ड्रिया संदर्भात एक आपलं स्टेटमेंट होतं, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द एनर्जी. मायटोकॉन्ड्रिया काय, तर मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द एनर्जी प्रेझेंट इन ईच सेल्स. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया एनर्जी. हा, मायटोकॉन्ड्रिया हे प्रत्येक सेल मध्ये प्रेझेंट असतात आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने आपण एनर्जी तयार करतो. इट इज नॉट लाईक द ओनली food stuff is sufficient for energy production but oxygen is also necessary. पुराणो काय म्हणे की एनर्जी तयार करण्यासाठी केवळ फूड स्टफ असणं, अन्न पदार्थांचा साठा पुरेसा असणं, इट इज नॉट सफिशियंट फॉर एनर्जी. एनर्जी तयार करण्यासाठी नुसतं फूड स्टफ नाही पाहिजे, इट इज ऑल्सो विथ द हेल्प ऑफ द नीड्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे एनर्जी तयार होण्यासाठी कशाची गरज असते, फूड स्टफ तर लागतच, पण त्यासोबत काय लागतं, ऑक्सिजन. ऑल दीज फूड स्टफ अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड बॉडी दॅट इज each life process contributes in its own way in it the process of energy production. Functioning of all these life process also require the energy. ओके, वरच्या याच्यात जर काही टॉपिक किंवा काही शब्द कळाला नसेल तर तो विचारा. पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा भाग म्हणजे पुढचा पॅरेग्राफ कडे जाऊया. याच्यामध्ये फक्त काय सांगितलं, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं ते सांगितलं. आपल्या लाईफ प्रोसेस कोणकोणत्या आहेत त्याचे नाव सांगितले. न्यूट्रिशन कोणकोणते आहेत ते सांगितलं. आणि एनर्जी तयार होत असताना न्यूट्रिशन सोबत किंवा फूड स्टॉक सोबत अजून कशाची गरज असते ते सांगितलं. आता पुढे पहा, ह्युमन अँड अदर अॅनिमल कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. काय म्हणे पोरांनो, पहा मिनिंग सांगता का. ह्युमन अँड अदर अॅनिमल कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल means human eat the vegetables and the animals also eat the vegetables. consume म्हणजे काय, ग्रहण करणे, खाणे. plants also autotrophs. plants कसे असतात पोरांनो, autotrophs. autotrophs म्हणजे स्वतः तयार करणे. means plants produce the energy itself. म्हणून प्लांट्स कसे आहेत, ऑटोट्रॉफ्स आहेत. आणि ॲनिमल कसे आहेत, हेटेरोट्रॉफ्स. करेक्ट. आपण आठवतं का, 9वीला सॉरी 7वीला होतं आपल्याला ऑटोट्रॉफ हेटेरोट्रॉफ सततच होतं म्हणा, पण एक 7th स्टँडर्डला त्याचा बेस पासून दिलं होतं, क्लिअर दिलं होतं. म्हणजे की ह्युमन अँड अदर ॲनिमल्स consume the fruits and vegetable and plants are autotrophs means plants produce the energy itself. They prepare their own food means plants prepare their own food. They utilize the same of the food for themselves, whereas the remaining is stored in a various parts like fruits, leaves, stem, roots, etc. चला थोडं आता या मिनिंग कडे जाऊया आपण. काय म्हणे पोरांनो, प्लांट्स कसे आहेत, प्लांट्स हेटेरोट्रॉफ्स आहेत. प्लांट्स प्रोड्यूस द एनर्जी. प्लांट्स काय करतात, एनर्जी प्रोड्यूस करतात. अँड युटिलाइज. युटिलाइज म्हणजे काय, काय युटिलाइज म्हणजे वापर करणे. कशासाठी, इट्स ओन लाईफ प्रोसेस. कशासाठी यूज करतात, इट्स ओन लाईफ प्रोसेस. त्यांच्या शरीरातल्या जे काही लाईफ प्रोसेस आहेत ॲनिमलच्या त्याच्यासाठी यूज करतात. अँड रिमेनिंग एनर्जी काय म्हणतो पहा, प्लांट्स ऑटोट्रॉफ्स आहेत. ऑटोट्रॉफ्स म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करतात. एनर्जी प्रोड्यूस केल्यानंतर युटिलाइज करतात म्हणजे वापर करतात. कशासाठी करतात, टू इट्स लाईफ प्रोसेस, स्वतःच्या जीवन जगण्यासाठी किंवा स्वतःच्या
जीवनाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. आणि जी रिमेनिंग एनर्जी आहे पोरांनो, रिमेनिंग एनर्जी स्टोअर्ड इन कशामध्ये स्टोअर्ड करतात? फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, लीफ, अजून रूट्स. आता म्हणून आपण काय करतो पोरांनो, फ्रुट्स खातो. का बरं? कारण फ्रुट्स इज द गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन. फ्रुट्स मध्ये काय असतं पोरांनो, कोणताही फ्रुट्स असू द्या, व्हेजिटेबल असू द्या, लीव्ज असू द्या, त्यानंतर तुमचं रूट्स असू द्या, याच्यामध्ये काय असतं, हे सगळं काय आहे? गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन अँड मिनरल्स. हे सगळं काय तर आपल्याला व्हिटॅमिन आणि मिनरल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. चला पुढे. ह्या इथपर्यंत आलो होतो आपण. We consume all these various plants materials and obtain a different nutrition like a carbohydrate, fats, proteins, vitamins, minerals, etc. मग पोरांनो आपण हे व्हेजिटेबल खातो, हे फ्रुट्स खातो, अजून लीफ खातो, लीव्स पालेभाज्या, स्पिनॅच वगैरे, स्टेम खातो, काही भाज्यांची देठ खातो आपण, रूट्स खातो. हे सर्व आपल्याला काय प्रोव्हाइड करत असतात? These all provide us the nutrition, minerals, carbohydrate, fats, proteins, vitamins. Which food material do we consume to obtain this nutrition? मग या फूड कोणकोणते, समजा आपल्याला कोणकोणते हे भेटतात म्हणे. Which food materials do we consume to obtain these nutrients? We obtain the carbohydrate. आता आपल्याला कार्बोहायड्रेट कशापासून मिळतं पहा. वी ऑप्टेन, तेच क्वेश्चन वर विचारला होता त्यांनी की आपल्याला कोणकोणत्या पदार्थापासून कोणकोणते न्यूट्रिशन भेटतात. जसं की उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट कशापासून मिळतं, प्रोटीन कशामुळे मिळतं, कोणत्या पदार्थातून मिळतं, लिपिड्स कशापासून मिळतं, त्यानंतर व्हिटॅमिन कोणाकोणामधून मिळतं, मिनरल्स कशातून मिळतं आणि वॉटर्स कशातून मिळतात. आता त्याच्यामध्ये हे 3 टॉपिक तर संपले पोरांनो आपल्याला. आता राहिलं कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. सगळ्यात जास्त आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असेल तर कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट कशातून भेटतं पहा आपल्याला. वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट फ्रॉम, कशापासून मिळतं पहा, मिल्क, फ्रूट, जॉगरी, cane, sugar, vegetables, potatoes, sweet potatoes, sweet meats, and cereals. सिरियल्स कोणकोणते आहेत? रागी, ज्वार, मिलेट. सिरियल्स म्हणजे धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ जे असतात, मका बिका, त्याच्यापासून. ठीक आहे. याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर कार्बोहायड्रेट मिळतात. किती भेटतं पोरांनो? वी गेट द 4 किलो कॅलरी एनर्जी. किती भेटतात? 4 किलो कॅलरी per gram of carbohydrate. Let us study the way of energy is obtained. आता आपल्याला ही एनर्जी कशी ऑब्टेन होते याबद्दल आपण बोलूया. त्याला वाक्याला अंडरलाईन करून ठेवा पोरांनो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी कसं प्रोड्यूस होतं त्याबद्दल. In living organism, a respiration occurs at the 2 levels as a body and cellular level.
म्हणजे पोरांनो ही रेस्पिरेशन 7:30 किती झाले ना. इथं 8 वाजले ना. इथं 8 वाजले. पहा पोरांनो, रेस्पिरेशन किती पद्धतीचं आहे आपल्याला? 2. पहिली प्रोसेस कोणती आहे? बॉडी लेवल. आणि दुसरी कोणती आहे? सेल्युलर. म्हणजे आपण 2 पद्धतीचं रेस्पिरेशन करत असतो. रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वसन. श्वसन किती प्रकारचं आहे? 2. एक बॉडी लेवल म्हणजे शरीर स्तर, आणि दुसरं कोणतं आहे? सेल्युलर लेवल म्हणजे पेशी स्तर. रेस्पिरेशन ॲज अ 2 टाइप्स, बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. पुढे काय दिलंय? ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट अ बॉडी लेवल. मग बॉडी लेवल रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? कोणतं? बॉडी लेवल रेस्पिरेशन कशाला म्हणायचं ते ऐका. बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय? की एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड, एक्सचेंज ऑफ काय? ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. कोणामध्ये होतं? बॉडी आणि सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होतं, देवाणघेवाण होती. कशाची? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. इज कॉल्ड ॲज द बॉडी लेवल रेस्पिरेशन. इथं अंडरलाईन केलंय पोरांनो, हे पहा. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर exchange between body and surrounding in case of a respiration occurring is called as a, किंवा at a body level, so is called as the body level respiration. आता दुसरा पॉइंट काय आहे? सेल्युलर लेवल. आता सेल्युलर रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? की in case of respiration at a cellular level, foodstuff are oxidized either with or without help of oxygen. Foodstuff are oxidized either with or without help of oxygen. Is called as a cellular level respiration. ऐकू येतोय पोरांनो? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हा सर, येतोय आवाज. हो सर. चला ठीक. पोरांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही डायग्राम, हे जे काही पिक्चर दिसतंय, हे पिक्चर आपल्याला एक्झामला 2 मार्क्सला विचारलं जातं. त्याचे नेम आपल्याला राईट डाऊन करायचे. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, हे 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 काय, हे काय, हे संपूर्ण लिहायचं. आता आपल्याला पाहिजे आपण कोणत्या सिस्टीम मध्ये येत असावं पोरांनो? आपण बॉडी लेवल येतो का सेल्युलर लेवल येतो? आता आपल्याला म्हणून इथं टॉपिक दिला ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आपण कोणत्या, तुम्ही कोणत्या सिस्टीम मध्ये येतात? बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये येतात तुम्ही का सेल्युलर लेवल मध्ये येतात? आता बॉडी लेवल कशाला म्हणायचं समजलं काय? कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन exchange between the body and surrounding area is called as the body level respiration. कोणामध्ये? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांच्यामध्ये काय होतं? एक्सचेंज होतं, देवाणघेवाण होती. कोणामध्ये? बॉडी मध्ये आणि सराउंडिंग एरिया म्हणजे शरीर आणि आजूबाजूचं वातावरण, याला म्हणायचं बॉडी लेवल. मला असं वाटतं आपण हेच सेल्युलर रेस्पिरेशन करतो. बॉडी लेवल आपलं सेल्युलर नाही ना, किंवा इनबिल्ट बॉडी मध्ये सुद्धा कदाचित सेल्युलर होऊ शकतं काही अॅनिमलच्या. पावर आता काय दिलंय? कार्बोहायड्रेट ऑफ द फूड that we consume every day are mainly utilized for the production of energy required for daily food. काय म्हणजे पोरांनो? why we consume the carbohydrate. पोरांनो त्यांनी प्रश्न असा विचारला की आपण रोजच्या जीवनामध्ये सतत कार्बोहायड्रेट का खातो?
पहा बरं, आपण कार्बोहायड्रेट कशापासून मिळतं ते सांगितलं आपल्याला. मिल्क वगैरे जे असन, पोटॅटो असन, स्वीट पोटॅटो असन, मीट पोटॅटो असन, नंबर 2 ला ज्वागरी असन, त्यानंतर राईस असन. हे जे काय आहेत, का बरं आपण कन्झ्युम करतो कार्बोहायड्रेट ऑफ द फूड वी कन्झ्युम एव्हरी डे, मेनली युटिलाइज्ड. कशासाठी युटिलाइज करतो? फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. कशासाठी? फॉर डेली नीड. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जगण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड करतं. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि ही जी काही एनर्जी आपल्याला भेटते ती कशाच्या फॉर्म मध्ये असते म्हणे? एटीपी. एटीपीचा फुल फॉर्म माहिती आपल्याला? नसन माहित तर पुढे आलेला आहे. फॉर दिस कॉल्ड ॲज अ सेल्युलर पर्पज. Glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. This is called as the cellular respiration. काय म्हणे पोरांनो? आता सेल्युलर रेस्पिरेशन ची वरच डेफिनेशन सांगितली. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? फूड स्टफ मध्ये जे असतं, फूड अन्न पदार्थ जे असतात त्या अन्न पदार्थाचं ऑक्सिडाइज केलं जातं विथ और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. फूड स्टफ और ऑक्सिडाइज. आता तीच प्रोसेस इथं आपल्याला त्यांनी खाली सांगितली. काय होतं म्हणे की आपल्या कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेटचं कन्वर्ट कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. आणि त्या ग्लुकोज मध्ये असणारी जी काही एनर्जी आहे त्याला आपण ग्लायकोलायसिस म्हणतो. त्याच्यातून आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. हे इथं वाक्य काय दिलंय? कार्बोहायड्रेट ऑफ द फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली utilized for the production of energy required for daily need. The energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate,